नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आज एक महत्त्वाची बातमी आम्ही लावून धरणार आहोत. कारण बोगस बियाणं हा राज्यातल्या शेतकऱ्यांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आत्ता कुठे 2-4 दिवस जरा दणदणीत पावसाला सुरुवात झाली आहे, पण पावसाला सुरुवात होताच अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांची विक्री होत असल्याचं समोर आलंय. अंजनगावात शिंगी इथे कृषी विभागाच्या पथकानं एका ठिकाणी धाड टाकली आणि HTBT कॉटन या कंपनीचं कपाशीचं बोगस बियाणं जप्त केलं. थोडं नाही तर 1891 पाकिटं या बियाण्यांची जप्त करण्यात आली. 15 लाख रुपये याची साधारण बाजारभावानुसार किंमत होते आणि या प्रकरणी कोऱ्हा पोलीस स्थानकात सतीश ठाकरे आणि प्रमोद देवघरे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. अमरावती जिल्ह्याच्या एका गावात बोगस बियाणांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरवर्षी महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा प्रश्न भेडसावत असतो आणि काही वेळेला कृषी विभाग कारवाई करतं तर काही वेळेला नुसती आश्वासनं दिली जातात. याही वेळेला आत्तापर्यंत म्हणजे आत्ता हंगाम सुरू होतोय. खरं तर शेतकऱ्यांची पेरणीपूर्व कामं सगळी पूर्ण झाली आहेत आणि आता सुरुवात होतीये. महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली. पण त्याच वेळेला बोगस बियाणांचा प्रश्न मात्र उभा ठाकला आहे. अमरावतीतली ही धक्कादायक घटना. पण हा सगळा प्रकार केवळ अमरावती पुरताच मर्यादित नाही, तर राज्याच्या अन्यही भागात असे काही गोष्टी घडत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी. कृषी विभागानं बियाण्यांची एक यादी जाहीर केली आहे आणि या यादीच्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये बियाण्यांची उगवण क्षमता नमूद करण्यात आली आहे. उगवण क्षमता नमूद केल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. बियाणं उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा गावं या यादीमध्ये नमूद करण्यात आली आहेत आणि कृषी विभागाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आमच्या गावामध्ये एवढं बियाणं तर नाहीच, हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आणि त्यामध्ये जे आता आम्ही नावं बघितले तर त्या नावावर बऱ्याच शेतकऱ्यांकडं 2 एकर 1 एकर जमीन असताना त्यांच्या नावावरती 15-20 क्विंटल बियाणं टाकलेलं आहे. हे कसं शक्य होईल? हे काहीतरी म्हणजे कशी यादी बनवली आणि काय बनवली हे त्यांनाच माहिती. जे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक नावावर जर 35 क्विंटल सोयाबीनचं बिजवाई दाखवलेली आहे आणि एखाद्या बाहेर गावचा कास्तकार येऊन जर माझ्याकडून सोयाबीनचं बिजवाई म्हणून खरेदी करेल, मी पैशाच्या लालचीपोटी जर त्याला विकली आणि त्याचं जर उगमशक्ती नाही झाली तर त्याला कारणीभूत हे ऑफिस राहील, म्हणजे कृषी विभाग राहील. कृषी विभागाने याची दखल घेतली पाहिजे आणि या अशा खोट्या याद्या प्रसिद्ध करू नये. आणि कृषी विभागाचं कर्तव्य आहे की सर्व कास्तकाराला पुरेल एवढं बियाणं उपलब्ध करून द्यावं, अशी माझी त्यांना विनंती आहे. एप्रिल-मे महिन्यात सुद्धा आपण याची माहिती घेतली आणि त्यानुसार त्या याद्या बनवल्या आहेत. मधल्या पिरियडमध्ये सोयाबीनचे भाव वगैरे वाढले असल्यामुळे आणि शेतकऱ्यांची गरज असल्यामुळे त्यांनी बियाणे राखून ठेवले बियाण्यातलं सोयाबीन काही प्रमाणात विक्री केलेलं असणार आहे. बियाणं पुरवायचं नाही, महाबीजनी बियाणं सुरू केलं नाही, बियाण्यावर नियंत्रण ठेवायचं नाही, बोगस बियाण्यावर कारवाई करायची नाही आणि सांगायचं की शेतकऱ्याच्या घरीच सोयाबीन उपलब्ध आहे, त्यांनी पेरावं. अरे किती लबाडी करणार आहात? म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांसोबत किती लबाडीनं वागणार आहे? म्हणजे कर्जमाफीमध्ये लबाडी, पीक विम्यामध्ये लबाडी, आता सोयाबीनच्या बियाण्यामध्ये लबाडी आणि त्यामध्ये हे अधिकारी सुद्धा लबाडीमध्ये साथ देत आहे. तुमच्या लबाडीला सर्व शेतकरी कंटाळलेले आहे.
आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. राहुल खंदारे आपले बुलढाण्याचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, बुलढाण्यातलं हे प्रकरण नेमकं काय आहे? काय अडचण आहे शेतकऱ्यांची? बरोबर आहे मिलिंद सर, आपण जर का या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात अडचण या ठिकाणी कृषी विभागाकडून निर्माण करण्यात आलेली आहे. कृषी विभागाकडून जे काही बियाणं आहे ते शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि बियाणं देत असताना कृषी विभागाने स्वतः जी यादी तयार केली त्या यादीच्या माध्यमातून त्यांनी बियाणांची जी उच्च आणि निष्ठा जी आहे ती या ठिकाणी संबोधित दाखवलेली आहे त्या यादीमध्ये. त्यामुळं शेतकरी गोंधळात आहे, असंतोष व्यक्त करतोय. मिलिंद सर, आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत, आपण त्यांच्याकडून देखील डायरेक्ट या ठिकाणी जाणून घेऊयात की नेमकं काय गोंधळ झालाय. काय वाटतंय तुम्हाला, बियाणं जे बोगस येते तुम्हाला काय वाटतं? ते बियाणं यावेळेस बोगस आलेलं आहे आणि ते महामंडळचं जे म्हणता ना, महामंडळचं मिळून पण नाही राहिलं. या ठिकाणी आपण पाहिलंय की महामंडळचं जे बियाणं आहे ते मिळत नाहीये. जे बियाणं मिळतंय त्याची क्वालिटी जी आहे ती लेस आहे, परंतु उच्च प्रतीची या ठिकाणी दाखवलेले आहे. काही शेतकरी आणखी आहेत. मला एक सांगा, काय बियाणा संदर्भात काय सांगाल? कृषी विभाग काय करतोय? कृषी विभाग काही करत नाही आणि त्या संदर्भात असं झालं की बियाणं उगम क्षमता जी आहे ते 60% झालेली आहे. मी स्वतः बियाणं घेतलं पण त्याची उगम क्षमता 60% आहे. पीकेव्ही आणि कृषी विभाग आणि कृषी खातं हे शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला तयार नाही. बोगस बियाणाचा 67 तयार झाला. 2200 रुपये थैली हे 4,000 रुपये विकल्या जाऊन राहिली. तरी याच्यावर कुठलं नियंत्रण नाही, सरकारचं नियंत्रण नाही, कृषी विभागाचं नियंत्रण नाही. हे चिरीमिरी देऊन दुकानदार शेतकऱ्याच्या बोकांडी बसतात आणि शेतकऱ्याकडून अवासवा बिल वसूल करतात. असंतोष आहे शेतकऱ्यांमध्ये आपण बघतोय. तुम्ही मला सांगा, काय बोगस बियाणाबद्दल काय सांगाल? कृषी विभाग का असे डोळे हे करतो? आजपर्यंत आपण पाहिलं की ज्या कंपन्यांनी बोगस बियाणं बोगस खतं शेतकऱ्यांना दिले त्या शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या, परंतु आजपर्यंत कुठल्याच कंपनीवरती कारवाई झालेली नाही. आता सुद्धा खामगावमध्ये आमच्या बोगस बियाणाचं हे आलं, बातमी समोर आली, तिथं छापा टाकला गेला, परंतु त्या कंपनीला सुद्धा त्या कृषी विभागाने क्लीन चिट दिलेली आहे. मला एकच म्हणायचं आहे की हे क्लीन चिट कशी देतात, स्वतः अधिकारी अकलेचे तारे कसे तोडतात, हे या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे. आणि आता याच्यानंतर अगर कृषी विभाग असो या शासन असो यांनी शेतकऱ्याच्या मनगुटीवर पाय ठेवून अगर अशा कंपन्यांना थारा दिला तर आता सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी पूर्ण राज्यभर या कंपन्यांना आणि सरकारला सळोकी पळो करून सोडणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलंय सर, शेतकऱ्यांचा मोठा रोष आहे, कारण कृषी विभाग जो आहे तो या ठिकाणी कंपन्या असतील त्यांना क्लीन चिट देते, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होतंय. त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर ज्या शेतकऱ्यांना बियाणं कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले उच्च प्रतीची बियाणे असल्याचं भासून त्या ठिकाणी देण्यात आलेले, आणि तो शेतकरी जर का दुसऱ्या शेतकऱ्याला हे बियाणं विकण्याचा प्रयत्न करतो तर त्या शेतकऱ्याची नक्कीच या ठिकाणी फसवणूक होते आणि दोन्ही शेतकऱ्यांमध्ये या कृषी विभागाच्या मुळेच या ठिकाणी मोठा वाद निर्माण होतो. अशा प्रकारचं संपूर्ण हे प्रकरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता आपल्याला पाहायला राहुल, मिळतं. जेव्हा हे शेतकरी पुन्हा एकदा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गेले, जेव्हा याद्या पाहिल्या, एकाच्या नावावर जमीन कमी असताना त्याला तिप्पट चौपट बियाणं जेव्हा नोंदवलं गेलं आणि या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली किंवा गाऱ्हाणं मांडलं, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? कृषी विभागाने तर अक्षरशः या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत. त्यामुळं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना आम्ही पाहिजे तेवढं बियाणं दिलंय आणि शेतकऱ्यांनी ते बियाणं विकलंय. शेतकऱ्यांवरच आरोप या ठिकाणी कृषी विभागाकडून बरं, करण्यात त्या आलेला आहे. शेतकऱ्यांच्याकडनं जाणून घे, त्यांनी काय, म्हणजे ते जेव्हा सांगायला गेले कृषी अधिकाऱ्यांना तेव्हा कृषी अधिकारी काय पद्धतीने वागले, बोलले त्यांच्याशी? कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत. ज्यावेळेस शेतकरी स्वतः आपली तक्रार घेऊन त्या ठिकाणी कृषी विभागाकडे गेलाय त्यावेळेस कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आपले गहाणे मांडतच होते, परंतु आपला मनमानी कारभार जो आहे तो कृषी विभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालवत असल्याचंही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार समोर आलेलं आहे. मिलिंद सर. बरं राहुल, बाकी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? ते जेव्हा अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा अधिकाऱ्यांनी काय सांगितलं हे आपण शेतकऱ्यांच्याकडनं ऐकूयात आणि मग शेतकऱ्यांच्या दृष्टीने यावर उपाय काय आता? बरोबर आहे. जे बियाणं जे देण्यात आलेलं आहे, जे
नीच प्रतीचे जे बियाणं होते ते उच्च प्रतीचे दाखवण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा आपण शेतकऱ्याला जाणून घेऊया. कृषी विभागाकडून जे बियाणं देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना ते उच्च प्रतीचं असं सांगतायत. कृषी विभागाचं काय म्हणणं आहे यावर? कृषी विभाग याच्यावर म्हणते की बाबा आम्ही 2 प्रकारचे नवीन नवीन वाण पीपीएन काढले आणि एक 10 एकरावाला शेतकरी एकच बॅग देणार आहे ते ऑनलाईनच्या पद्धतीनं. आता 10 एकराला एक बॅग पुरणार आहे का? आता एक बॅग जर 10 एकराला पुरत असेल तर मग बाकीच्या शेतात काय पेरायचं, हा मोठा शेतकऱ्यापुढे प्रश्न आहे. आणि त्यांच्याकडे मी 2 वेळा गेलो. दुकानदाराकडे बियाणं उपलब्ध असून सुद्धा जे बियाणं 2250 रुपयाला मिळते त्या दुसऱ्या थैलीमध्ये भरून ते बियाणं ते 3-3, 4-4 हजार रुपयाला दुकानदार विकतात आणि कृषी विभाग हे गप्प मूग घेऊन बसतात आणि कुठली कारवाई करायला ते म्हणतात आम्हाला दाखवा तुम्ही कुठं गोडाऊन आहे. कृषी अधिकारी म्हणतात आम्ही कुठं दाखवणार शेतकरी आणि मग त्याच्यावर ते कारवाई करत नाही. आम्ही बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे, बोगस खतं दाखवलेली आहेत, पण कुठलीही आजपर्यंत कारवाई झालेली नाही आणि बियाणं सुद्धा शेतकऱ्यांना पुरेसं नाही. या ठिकाणी आपण पाहिलंय सर, शेतकरी या ठिकाणी रोष तर व्यक्त करतोच, परंतु या ठिकाणी स्पष्टपणे शेतकऱ्यांना हुलकावणी देण्याचं काम जे आहे ते कृषी विभागाकडून करण्यात येते. कारण शेतकरी जर का आपण काही प्रमाणात बघितला तर या ठिकाणी अज्ञात आपल्याला पाहावयास मिळतोय. त्याला त्या बियाणा संदर्भात पाहिजे तेवढी माहिती किंवा पाहिजे तेवढी त्याची उच्चता पडताळण्याची त्यांच्याकडे माहिती नसते. त्यामुळे शेतकरी हा फसवणूक त्याच्यासोबत होते असं आपण याला म्हणू शकतोय. नाही, शेतकऱ्यांची भावना अशी होते आणि ते स्वाभाविकही आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीनं उत्तरं दिली पाहिजेत आणि कमी जमीन असताना अतिरिक्त बियाणं किंवा जास्त जमीन असताना अत्यल्प बियाणं असं जर का कृषी विभागाच्याकडून दिलं जात असेल तर त्याचं सुद्धा योग्य नियोजन करण्याची गरज आहे. राहुल तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. विदर्भाचं पांढरं सोनं अर्थात कापूस आणि यवतमाळ ही त्याची ओळख. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवैध बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. प्रशासनाच्या प्रयत्नानंतर सुद्धा बियाणं तस्कर कृषी विभागाला हुलकावणी देण्यात यशस्वी ठरलेत. जिल्ह्यातील बोरी अरब इथे कृषी विभागानं धाड टाकून तब्बल 4,25,00,000 रुपयांचं अवैध बियाणं जप्त केलं. तसंच पाटण बोरी इथे धाड टाकून अवैध खत जप्त करण्यात आलं. जानेवारी ते मार्च या महिन्याच्या दरम्यान जिल्ह्यात अवैध कापसाच्या बियाण्यांची विक्री होते आणि या माध्यमातून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक सुद्धा केली जाते. आपण बघितलं केवळ एका जिल्ह्यापुरता हा प्रश्न नाही आहे, तर विदर्भात एकापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणांचं प्रकरण समोर आलंय. आता कृषी विभागानं ऐन हंगामाच्या तोंडावर या बोगस बियाण्यांवर काही ठिकाणी कारवाई केली आहे, पण यापूर्वीच जी बियाणं विकली गेली असली आहेत असं सांगून जी नकली बियाणं विकली गेली त्याच्यावरच्या कारवाईचं काय? ज्या शेतकऱ्यांनी ती बियाणं घेऊन आता कामाला सुरुवात केली त्या शेतकऱ्यांचा होणाऱ्या नुकसानीचं काय? ही बियाणं खरी खोटी आणि यातून मार्ग या शेतकऱ्यांना कसा काढायचा असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. त्यामुळे विदर्भाच्या एकापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये हे बोगस बियाण्यांचं प्रकरण आपल्याला समोर येताना दिसत आहे. इकडे बीडमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम तुटवड्याचा प्रश्न समोर आला आणि हा तुटवडा कृत्रिम असल्याचा आरोप थेट शेतकऱ्यांकडून केला जातोय. या संदर्भात कृषी दुकानदारांच्याकडून देखील खाजगीमध्ये दुजोरा मिळतोय. महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र त्या तुलनेत पुरवठा फारच कमी आहे. त्यामुळे दुसऱ्या कंपन्यांची बियाणं खरेदी करावी लागतात आणि त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसतोय. कारण महाबीजची बियाणं आणि अन्य कंपन्यांची बियाणं यात पाकिटामागे 1000 रुपयापेक्षा जास्त फरक आहे आणि यामुळे शेतकऱ्यावर हंगामाच्या सुरुवातीलाच जिथे हात जोडणी करून उसनं उधार आणून पैसे उभे केलेले असतात तिथे एका बॅगमागे 1000 रुपयांचा फरक हा मोठा फरक आहे. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आहेत बीडमधून आपल्यासोबत जोडले गेलेत. सुरेश, किती भागात नेमकी ही अडचण आहे आणि किती शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देऊन बियाणं खरेदी करावं लागतं अन्य कंपन्यांचं? सुरेश जाधव आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी आपण संपर्क साधूयात. हा सुरेश, मिलिंद,
सोयाबीनचं क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. कापसाचं क्षेत्र घटलेलं आहे. तब्बल बीड जिल्ह्यामध्ये 71,000 क्विंटल बियाण्याची मागणी केली गेली होती आणि महाबीजची जवळपास 35,000 क्विंटलची मागणी होती. पण त्या मागणीच्या तुलनेत महाबीजकडून पुरवठा कमी प्रमाणात केला गेला आणि जो पुरवठा केला गेला त्यामध्ये 15,000 क्विंटलचा पुरवठा केला गेला आणि तो ज्या डिस्ट्रीब्युटरला दिला, अधिकृत जे महाबीजचे विक्रेते आहेत त्यांच्याकडून हे जे बियाणं आहे हे खालच्या डिस्ट्रीब्युटरकडे गेलं नाही अशी तक्रार आहे खासगी दुकानदारांनी आणि शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे हे जे बियाणं आहे ते शेतकऱ्याला मिळत नाही. आणि जर महाबीजच्या व्यतिरिक्त दुसरी जर सोयाबीनची बियाण्याची बीज विकत घ्यायची असेल तर त्यामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 3300 रुपये ते 3400 रुपये आणि 3800 रुपयापर्यंत ह्या बियाण्याच्या बिया विकत घ्याव्या लागतात. विशेष महाबीजची बियाणं हे 2340 रुपयाला मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यातच बोगस बियाणं देखील बीड जिल्ह्यामध्ये त्यात कारवाया केल्या गेल्या. 11 तालुक्यामध्ये 11 पथकं आणि त्या पथकांनी काही दुकानावरती कारवाई केल्या गेल्यात. माझ्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत. त्या शेतकऱ्यांना बोगस बियाणं कसं आढळलं हे आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत. काय सांगाल बोगस बियाण्याच्या बाबतीत तुमच्या बाबतीत काय घडलं होतं? काय झालं बियाणं घेतलं तर ते पेरल्यानंतर काहीच वापलं नाही आणि नंतर परत पुन्हा दुसरी बॅग घेतली ती सुद्धा वापली नव्हती. मग ते शेतकऱ्यांनी जे बियाण्याचं घेतलं होतं विकत ते वापलं नसल्यामुळे घरचं बियाणं पेरलं ते वापलं. असं म्हणजे कंपन्या बोगस बियाणं विक्री करतात. बोगस बियाणं लक्षात कधी येतं? ते वापल्याच्या नंतर जर नाही वापलं तर ते बोगस आणि काही बियाणं वापरत आहेत आणि त्याला सांगायचे सरळ असं वाढत होत. आता यावर्षी मार्केटमध्ये बोगस बियाणे विकले गेले का? चालू आहे सध्याला. बीड तालुक्यात तर भरपूर ठिकाणी दिसते. कारण काय होतं कंपनीचं नाव वेगळं, त्याचे लॉट नंबर नसतो, कुठं काही नसतं, असे करूनच बियाणं पॅकिंग करून विकले जातात. कृषी विभाग कारवाई करतो आणि किती प्रमाणात करतो? कृषी विभागात थोडं लक्ष आहे, जास्त करून लक्ष देत नाही. कारण त्यांचं ते काय दोघांचं असेल ते, कारण शेतकऱ्याला ते चौकोनच वेटीस धरायला काम करतात. तुमच्या बाबतीत काय घडलं होतं? तुमच्या बाबतीत हे बोगस बियाणं कसं लक्षात आलं? बोगस बियाणं म्हणजे आम्ही गेल्या वर्षी पेरलं होतं. तर पेरलं तर ते एकदम 15 दिवस म्हणजे 5 ते 6 दिवसात दिसतं. ते दिसलं नाही. आम्ही 15 दिवस दम खाल्ला. 15 दिवसानंतर दुसरं घरचं बियाणं शेतकऱ्याकडून घेतलं, ते पेरलं आणि नंतर आम्ही हे दुकानदाराकडे पावती घेऊन गेलो की ती म्हणे कृषीमध्ये जा, कृषीवाली म्हणे बीडला जा. त्याच्यामुळे नुसतं हेल्प घालायला शेतकऱ्याला परवडत नाही. याच्यामुळे नुकसान किती होतं बोगस बियाणं निघाल्यानंतर? नुकसान म्हणजे पिकच वायाला जातं ना. पुन्हा खताचा खर्च, नांगरट आहे, मोगडा पाळी, शेतकऱ्याला किती अडचणी. आपण पाहतो मिलिंद, हे शेतकऱ्यांचं वास्तव दुकान आहे. कारण जर बोगस बियाणं एक वेळेस जर निघालं तर त्याच्यामुळे जो फटका होणार आहे तो चौफेर फटका होतो. त्यामध्ये मेहनत वाया जाते, हंगाम वाया जातो, त्यासाठी केलेला बियाण्याचा खर्च, खताचा खर्च आणि फवारणीचा खर्च. सुरेश, एक प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर दे. या दोन्ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया झाल्या, पण जशा आपल्यापर्यंत शेतकरी पोहोचले किंवा आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो बोगस बियाण्यांच्या संदर्भात, कृषी विभागाकडे याच्या काही लिखित तक्रारी गेलेत आणि किती? कृषी विभागाकडे यावर्षीच्या जर तक्रारी पाहिल्या तर तब्बल 17 तक्रारी आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या बोगस बियाणं मिळालं त्या संदर्भामध्ये. आणि त्या कृषी तक्रारीच्या अनुषंगानं कृषी विभागानं त्या ज्या दुकानदाराने ते विक्री केलं होतं त्याच्यावरती कारवाई सुद्धा केली. महत्वाचं मिलिंद याच्यामध्ये एक आहे, ज्या बोगस कंपन्या आहेत त्या गुजरातवरून आणि अन्य राज्यातून येतात. सोयाबीनची बियाण्याची विक्री करत असताना त्या लेबल लावलं जातं फक्त आणि लेबल लावून विक्री केलं जातं आणि हे दुकानदाराच्या दृष्टीनं केलं जातं. त्यामुळे यावरती कारवाई केली जावी अशी शेतकरी वर्गातून मागणी केली जाते. नक्कीच सुरेश, याचा अर्थ केवळ दुकानदार त्याच्यात सहभागी असतात असं नाही, तर त्याच्यात 3 ते 4 जण त्याच्यात सहभागी असतात. 3 ते 4 जण मिळून या बोगस बियाण्यांची विक्री केली जाते आणि त्यामुळे कारवाई करताना यातल्या प्रत्येक घटकावर कारवाई होणं गरजेचं आहे. सुरेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे फसवणूक रोखण्याचं मोठं आव्हान आहे. खरं तर या संदर्भातली कारवाई कृषी विभागानं महिनाभर आधीच सुरू करायला हवी होती, पण काही ठिकाणी उशिरा का होईना पण आत्ता कारवाई सुरू झाली. काही जणांनी तर बियाणं आपापल्या घरी नेऊन आता लावणीची सुद्धा वेळ आली. काही जणांची नांगरट आधीच करून झाली, पण बियाणं बोगस आहे का नाही हे पाहण्यासाठी अन्य कुठलीही यंत्रणा शेतकऱ्याच्याकडे त्याच्या शेतात उपलब्ध नाही. त्यामुळे जे बियाणं तो फक्त लेबल बघून खरेदी करून आलाय ते लावणं, ते उगवतंय की नाही बघणं, तोपर्यंत त्यावर मेहनत घेणं एवढंच शेतकऱ्याच्या हातात आहे. आणि लावणी झाल्यानंतर जर का 15-20 दिवसांनी, महिन्याभरानं त्याच्या लक्षात आलं की हे बियाणं बोगस आहे, तर मात्र शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट होते आणि याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत असतो. आपण विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधलं पाहिलं. आता विदर्भातल्या अमरावतीमध्ये पुन्हा एकदा जाऊयात आणि इथे काय आहे ते पाहूयात. अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे
अंजनगावात शिंगी इथे कृषी विभागाच्या पथकानं एका ठिकाणी धाड घातली आणि HTBT कॉटन या कंपनीचं कपाशीचं बोगस बियाणं जप्त केलं. थोडी नाही तर तब्बल 1891 पाकिटं बोगस बियाण्यांची जप्त करण्यात आली आणि 15 लाखांची बोगस बियाणं एकूण जप्त झालेत. या प्रकरणी कुऱ्हा पोलीस स्थानकात सतीश ठाकरे आणि प्रमोद देवघरे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संजय, जिल्ह्यामध्ये असे एकूण किती प्रकार उघडकीस आलेत बोगस बियाण्यांचे आणि किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसला? काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? मिलिंदजी, अमरावती जिल्ह्यात जर बघितलं तर शेतकऱ्यांचा पांढरं सोनं समजलं जाणारं कपाशीचं बियाणं लावलं जातं आणि आता अमरावती जनतेमध्ये कुठेतरी पेरणीला सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी बियाणे आधीच घरी आणून ठेवलेले आहे, तर काही शेतकरी आता बियाणं आणायला जात आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आता अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंजन सिंगी जे गाव आहे, मी गावाच्या नावाची दुरुस्ती करू इच्छितो. अंजन सिंगी या गावात जवळपास थोडं नव्हे तर 15 लाखाचं बोगस बियाणं सापडलेलं आहे. त्यामुळं काही प्रमाणात या शेतकरी जे बोगस बियाण्यापासून जे पेरणी करणार ते जरी वाचले असले तरी जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात खासगी कृषी केंद्रातून बोगस बियाणांची विक्री केली जाते आणि कृषी विभाग मात्र याला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करताना दिसत नाही. माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील काही आपण शेतकऱ्यांना विचारूया. दादा, मला सांगा नेमकं मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांची विक्री, तुम्ही काय सांगाल नेमकं? ही पहिली घटना नाही. या अगोदर मागच्या वर्षी याच धामणगावच्या परिसरामध्ये वाघोली रोडवर एका मोठ्या अग्रवाल नावाच्या दुकानदाराचं एक ट्रक बियाणं पकडलं गेलं होतं. ते लाखोच्या कोटीच्या घरात गेलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या शेतामध्ये बोंडअळी आली, त्याच्यामध्ये पीक पिकलं नाही. शेतकऱ्यांना पीक विम्याचा दावा करता आला नाही कारण त्याच्या पावत्या नव्हत्या. सरकारकडे नुकसान भरपाईचा दावा करता आला नाही, कोर्टामध्ये जाता आलं नाही. सर्व बाजूनं त्या शेतकऱ्याची नाकेबंदी झाली. परिणामतः यावर्षी लॉकडाऊनचा पिरियड, विपरीत परिस्थिती, उत्पन्नाची साधनं नाही, याच्यामुळं हा शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. या बियाण्याच्या संदर्भात पुढे जातो असं म्हटलं तर मध्य प्रदेशमध्ये या बियाण्याला मान्यता आहे असं ते सांगतात, महाराष्ट्रात नाही असं ते सांगतात. हा गोंधळ आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला कसा माहिती? आणि म्हणून या सगळ्या कृषी खात्याच्या भोंगळ कारभारामुळं आणि मध्यवर्ती शासनाचं त्याच्यावरती कमांड नसल्यामुळं हा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो आणि म्हणून शेतकऱ्याच्या या शेती जीवनामध्ये बर्बादीला बियाणे हे कारण ठरलेलं आहे. याच्या नुकसान भरपाईसाठी आणि त्या शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती पुरवण्यासाठी खरं म्हणजे कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठानं स्वतः फील्डमध्ये येण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि ह्या सगळ्या यंत्रणांकडून तो अपेक्षा करतो आहे की त्यांनी ह्याच्यावरती दखल घ्यावी. मला सांगा, तुमच्या बाबतीत तुम्हाला काय अनुभव आला? मी आता मागच्या वर्षीपासून हे बियाणं वापरून आलो, पण आता यावेळेस विचार करून आला की दुकानात जावं की नाही जावं, कारण कृषी अधिकाऱ्याच्यावर काही लक्षच नाही आहे. बियाणं कुठं घ्यावं, कसं घ्यावं, हाही एक विचारच पडला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही शेतकरी जे आहे ते सर्व विचारात पडलो की नेमकं बियाणं कोणतं टाकावं आणि कसं टाकावं. जे टाकलं ते पिकतच नाही कारण बोगस बियाणं असल्यामुळं ते उगवण शक्तीच कमी आहे त्याची. आणखी काही शेतकरी, मला तुमचा काय अनुभव नेमका? आमच्या भागामध्ये जास्त कपाशीचा पेरा आहे आणि कपाशी हे मुख्य पीक आहे. असे असताना बोगस बियाणे, दरवर्षी बोगस बियाण्याचा खूप जास्त हे होतो आणि त्यामुळं पराठीवर किंवा कपाशीवर कीड येणे आणि त्याला तेवढी फलधारणा न होणे, म्हणजे फलधारणा न होणे एकदम असं म्हणा की एकदम कमी पीक, म्हणजे जिथं 10 पर्यंत कॉटनचा ॲव्हरेज जायला पाहिजे तिथं 2 आणि 3 असा ॲव्हरेज होतो. पहिलेच कोरडवाहू शेतकरी किंवा शेतकरी हवालदिलीच झालेला. सरकारच्या धोरणामुळे त्याला भाव नाही आणि अशा परिस्थितीत आता दिसतंय या 3-4 दिवसात शेतकऱ्याच्या पेरणीला सुरुवात होते आणि लाखो रुपयाचं हे जे बोगस बियाणं आहे हे म्हणजे पकडलं जातं आणि याच्यावर कृषी विभागाचा ना सरकारच्या एजन्सीचा, सरकारच्या कुठल्याही एजन्सीचा कुठलाही अंकुश आम्हाला दिसत नाही. त्यामुळं ही जी परिस्थिती अशीच जर राहिली तर शेतकऱ्यांना आत्महत्या करणे किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीला म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब होणे ह्या सगळ्या गोष्टी याच्यात राहतील. निश्चितच शेतकऱ्यांची अवस्था जी आहे ती अतिशय वाईट झालेली आहे. कृषी विभागाचं कुठेतरी दुर्लक्ष असल्याचं शेतकऱ्यांचा कृषी विभागावर आरोप आहे.
तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूयात की अन्य जिल्ह्याप्रमाणे इथे सुद्धा अतिशय कठोर कारवाई कृषी विभागाचे अधिकारी करतील. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात बियाणांचा तुटवडा आहे, तर काही ठिकाणी बोगस बियाणांचा प्रश्न अगदी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात समोर आलाय. महाबीजच्या सोयाबीन बियाणांच्या कृत्रिम तुटवड्याचा प्रश्न बीड जिल्ह्यात निर्माण झालाय आणि हा तुटवडा कृत्रिमरित्याच तयार केला जातोय असा आरोप शेतकरी करू लागले. या संदर्भात कृषी दुकानदारांच्याकडून देखील त्याला दुजोरा मिळतोय. महाबीजच्या सोयाबीन बियाणांची बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे अतिरिक्त पैसे खर्च करून शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपन्यांचं बियाणं घ्यावं लागतं आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. एका बॅग मागे सरासरी किमान 1000 रुपये अतिरिक्त मोजावे लागतात शेतकऱ्यांना. पहिल्याच वेळेस रोहिणीचा पाऊस चांगल्यापैकी बरसलेला आहे, चांगल्यापैकी झालेला आहे इकडं. पण आज पाहितलं तर कोविडमुळं शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यात जे काही बियाणं आहे सोयाबीनचं, महाबीज कंपनी असो किंवा इतर कंपन्या यांनी जे काही बियाणं उपलब्ध करून द्यायला पाहिजे ते दिलं गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळं काय झालं आहे की तुटवडा निर्माण झाला आहे. आता ही साठेबाजी कोण करतं आहे, डीलर करतायत की किंवा एजंट करतायत हे कळत नाही आहे. पण त्यामुळं शेतकरी हा लुटला जातो आहे. जी बियाण्याची बॅग 2350 रुपयाला आहे ते 3000 ते 3500पर्यंत विक्री होत आहे. हा जो काळा बाजार आहे हा थांबवला पाहिजे आणि लवकरात लवकर जी काही साठेबाजी झाली ती साठेबाजी कमी करून किंवा त्याच्यावर धाड टाकून लवकरात लवकर बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण आज पेरणी सुरू आहे आणि शेतकरी दारोदार वन भटकत आहेत. कृषी सेवा केंद्राकडे मागायला बियाणं गेलं तर कृषी सेवा केंद्र म्हणतं की आमच्याकडे बियाणं उपलब्ध नाही. हा काय प्रकार सुरू आहे, हा प्रकार बंद व्हायला पाहिजे. शासनाने लवकरात लवकर हा प्रकार बंद करून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आम्ही एक 3-4 दुकानावरती फिरून पाहिलं तर महामंडळाचं 335 71 नंबर जी व्हरायटी आहे ती उपलब्ध नाही आहे आणि चढ्या भावाने विक्री चालू आहे. शेतकऱ्यांच्या बाकीच्या सोयाबीनमध्ये आणि महामंडळाचं जे महाबीज येतं आहे त्याच्यामध्ये भरपूर तफावत असल्यामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यानंतर महाबीजचं सोयाबीन भेटतं. महाबीजचं बियाणं अद्यापपर्यंत जरी आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. मी स्वतः दुकानदार आहे. महाबीजचे वाहन 335 आहे, 158 नंबर आहे, 71 नंबर आहे. बीड जिल्ह्याला 15,000 क्विंटल पुरवठा दिलेला आहे गव्हर्नमेंटनी, तरी पण अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. शेतकऱ्यांची खूप मागणी आहे महाबीजच्या बियाणाबद्दल. त्यामुळे लवकरात लवकर चौकशी करून महाबीजचं बियाणं उपलब्ध करून द्यावे. बीड जिल्ह्यामध्ये साधारण जेवढं बियाणं आपल्याला आवश्यक आहे तेवढं बियाणं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त बियाणं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पुरवठा झालेला आहे. आत्ता आपल्याला ऐकायला मिळत आहे की सोयाबीनच्या बाबतीत बियाणाचे जे खाजगी कंपनी आणि महाबीज यांच्या दरामध्ये तफावत असल्यामुळं महाबीजकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे. परंतु महाबीजचं आज बीड जिल्ह्यामध्ये 11,300 क्विंटल बियाणं पुरवठा झालेला आहे. तालुकानिहाय आपण ते पुरवठा केलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण सर्वच कंपन्यांचं बीज जे आपल्या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे ते योग्य आणि चांगल्या प्रतीचंच आपण पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे. फक्त महाबीजचंच बियाणं घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी सोडावा. कारण सर्वच कंपन्यांचं बी सर्वच वाहनाचं महाबीजचं जे आहे तेच वाहनाचं खाजगी कंपन्यांचं देखील आहे आणि जवळजवळ बीड जिल्ह्यामध्ये 53,000 क्विंटल एवढं सर्व मिळून बियाणं सोयाबीनचा पुरवठा झालेला आहे. बीड जिल्ह्याची टोटल मागणी 35,000 क्विंटलची जवळ महाबीजची फक्त. परंतु महाबीजतर्फे यावर्षी फक्त 11,075 क्विंटल बियाणं आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो. कारण मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षीच्या लांबलेल्या पावसाळ्यामुळं मोठ्या प्रमाणात बियाणं नापास झालं आणि उपलब्धता कमी असल्यामुळं 11,075 म्हणजे जवळजवळ फक्त 20-25% आतच बियाणं, 20%च धरा,
साधारण आपण पुरवठा करू शकलेलो आहे. तर याला कृत्रिम टंचाई नाही म्हणता येणार. हे नैसर्गिक आपत्तीमुळं आणि आपण हे बियाणं हा एक जिवंत हे आहे, त्याच्यामुळं ते सजीव आहे. आणि सोयाबीनचं बियाणं हे अत्यंत नाजूक आहे. तर आमचं फेल्युअर पर्सेंट यावर्षी जवळजवळ 40% असल्यामुळं आम्ही पुरवठा करू शकलो नाही. कृत्रिम टंचाई नाही म्हणता येणार, परंतु शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. आणि याच संदर्भात आपण जाणून घेऊयात सुरेश आंबुलगेकर, माजी कृषी संचालक महाराष्ट्र राज्य, आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आणि विजय जावंदिया आहेत, स्वतः शेतकरी नेते आहेत आणि स्वतः शेतकरीसुद्धा आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत. सगळ्यात आधी जावंदिया सरांच्याकडे जाण्यापूर्वी आंबुलगेकर सरांच्याकडे जाऊयात. सर, कृषी बियाणांचा प्रश्न काही आजचा नाही, म्हणजे गेल्या अनेक दशकांचं खरं तर शेतकऱ्याचं हे दुखणं आहे. यावेळेला तर म्हणजे गेल्या वर्षीचा कोरोनाचा काळ, मग त्याच्यामुळे कमी उपलब्ध झालेलं बियाणं, आता शेतकऱ्यांना यावर कसा तोडगा काढायचा आणि याचं नियोजन किंवा याचा विचार पुरेसा आधी सरकारनं केला नसेल असं वाटतं? काय सर, याच्यामध्ये आपल्याकडे गेल्या वर्षी जो पाऊस झाला तो त्याचं थोडंसं मी आपल्याला हे सांगू इच्छितो पूर्वकल्पना, की गेल्या वर्षी हार्वेस्टिंगच्या काळात किंवा पीक काढणीच्या काळात भरपूर पाऊस झाला. त्यामुळं बियाणं योग्य असं तुमचं सोयाबीन असेल किंवा काही बियाणं असतील जास्तीत जास्त ते आलेलं नाही. त्याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंटेज कमी जास्तीचं होतं, त्यामुळं लोकांनी साठवून केलं नाही. शिवाय गेल्या वर्षी भरपूर भाव होता सोयाबीनला, त्यामुळं सुद्धा लोकांनी बी ठेवलेलं नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर ज्या लोकांनी भाव आहे म्हणून विक्री केली, त्यामुळं अशा तऱ्हेचा तुटवडा यावेळेस दिसून आल्याचं मला दिसून आलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण दरवर्षी शेतकऱ्यांना बियाणं आपल्यापुरतं करावं आणि एका वर्षी घेतलेलं प्रमाणित बियाणं हे पुढील 2 वर्ष वापरू शकतात ते स्वतः. ही खरी टेक्नॉलॉजी कृषी विभागानं पूर्वीपासून सांगत आलेली आहे. परंतु होतंय काय की भाव जास्त आला की लोक पुढचा विचार न करता विक्री करतात. त्यामुळं थोडंसं हे शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर हे आपल्यालाच कळते. कारण आजचा जो भाव आहे शेतकऱ्याला जो आता परवडणारा नाही. कारण मागच्या वेळेस भावाला म्हणून विकून टाकले आणि मग आता तेवढ्याच भावानं त्यांना खरेदी करणं भाग पडत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि शासन स्तरावर अशा तऱ्हेचे किंवा महामंडळ असतील किंवा बीड सीड कंपन्या असतील, यांचा कार्यक्रम असा काही सर्टिफाईडचा फार मोठा नसतो. आणि ज्या काही हे आहेत त्या सगळ्या कंपन्या हे सर्टिफाईड बियाणं न करता रिसर्च मध्ये किंवा प्रमाणित ट्रुथफुल बियाणं ह्याच्यामध्ये जास्त जात. आणि यावर्षी सगळीकडेच तुटवडा असल्यामुळे थोडंसं मला वाटतं की बाबा हे मिसमॅनेजमेंट कुठेतरी झालेलं आहे असं मला. बर. विजय जावंदिया सर आपल्यासोबत आहेत. जावंदिया सर, तुम्ही कसं पाहता या विषयाकडे? आत्ता जे अधिकारी बोललेत त्यांनी व्यवस्थितपणे मला वाटतं सगळे मुद्दे मांडलेले आहेत. आमच्या शेतकऱ्यांची सुद्धा एक चूक आहे की आम्हाला दरवर्षी सोयाबीनचं बियाणं विकत घेण्याची का सवय लागलेली आहे. कारण सोयाबीनचं बियाणं हे स्ट्रेट लाईनचं, सरळ वाण्याचं आहे. आणि आता जे अधिकारी म्हणालेत की एकदा विकत घेतलं तर तुम्ही ते 2-3 वर्ष वापरू शकता. मी सुद्धा सतत शेतकऱ्यांना म्हणतो आहे की आपल्या घरचं बियाणं नाही तर आपल्या गावात ज्यांचं चांगलं सोयाबीन आहे ते सोयाबीन घेऊन त्याचं जर्मिनेशन पाहून त्यांनी बाजारापेक्षा ते गावातच विकावं आणि गावातल्या शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित राखून ठेवावं. जसं आता एका अधिकाऱ्याने सांगितलं की सोयाबीनचं बियाणे हे फार नाजूक आहे. सोयाबीनची बॅग जितकीदा तुम्ही आपटाल तितकं जर्मिनेशन कमी होतं, इतकं ते सोयाबीनचं बियाणं नाजूक आहे. आणि मला असं वाटतं मागच्या वर्षी पावसामुळे सोयाबीनचं बियाणं तर खराब झालंच, पण उत्पादन सुद्धा आपल्या भागात कमी झालेलं आहे. कुठे कुठे सोयाबीन सोंगावं लागलेलं नाही आणि एक व्हरायटी नाही पिकली असंही झालेलं आहे. आणि म्हणून मी पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांना विनंती करतो की यावर्षी 7,000 रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव झाला,
म्हणून काही लोक सोयाबीन पेरण्याच्या मागे जास्त उत्साहाने लागतात आहेत. पण पुढच्या वर्षी हा भाव राहणार आहे का? पुढच्या वर्षीचा हमी भाव भारत सरकारने 3,950 रुपये जाहीर केलेला आहे आणि आजही जागतिक बाजारात 4,200 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त भाव नाही. हेही आपण समजून घेतलं पाहिजे. पुढच्या वर्षी जर सोयाबीनचं पीक चांगलं आलं तर सोयाबीनला हमी भाव सुद्धा मिळेल की नाही मिळेल याची सुद्धा शंका आहे. त्याच्यामुळे आजचे भाव पाहून सोयाबीन पेरू नये अशी माझी नम्र विनंती आहे. वेगवेगळी पिकं घ्यावी. पण जावंदिया आता सर, मका पहा याच्यात ना, मका- दोन मुद्दे मला तुम्हाला दोघांनाही विचारायचे आहेत आणि आपण अपेक्षा करूयात की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या दोघांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. आंबुलगेकर सर, दोन गोष्टी. एक म्हणजे बोगस बियाणांचा प्रश्न आजचा नाही, हा दरवर्षीचा प्रश्न आहे. यावर नियंत्रण कसं मिळवायचं विषय एक. आणि दुसरा विषय की काही बियाणं शेतकऱ्यांना राखून ठेवलं पाहिजे पुढच्या वर्षी करता. आपल्याकडे शेतकऱ्यांना ही सवय अजून का नाही लागत आहे? काय त्याचं कारण आहे? म्हणजे सहज मार्केटमध्ये पुढच्या वर्षी गेलं की उपलब्ध असतं म्हणून कदाचित ठेवत नाही शेतकरी. मी असं सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी ही सवय लावायलाच पाहिजे. ही शेतकरी त्यांना जर काटकसरीनं शेती करायची असेल आणि फायद्याची शेती जर करायची असेल तर दरवर्षी सोयाबीन सारखं बियाणं, सोयाबीन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जे हायब्रिड नाही, जे संकरित नाही, ते सगळं बियाणं शेतकरी करायला. मग त्याच्यामध्ये मूग आलं, तूर आलं, उडीद आलं, सोयाबीन आलं. ही एवढे पिकं आज खरीपचे आहेत की जे आज आपण पल्सेसमध्ये किंवा डाळवर्गीयमध्ये, कडधान्यामध्ये आपण खूप कमी आहोत. तरी पण शेतकरी याच्यामध्ये दुर्लक्ष करतात आणि एवढा पैसा टाकतात खरेदीवर बियाण्याच्या की हा मग त्यांचं गणित जुळत नाही शेतीचं. मग प्रत्येक वेळेस मग त्यांचं नुकसान होते आणि मग लॉस मध्ये जाते शेती. म्हणून मला सर्व शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की सरळ वाणाचे जे बी आहेत ते आपल्या घरी ठेवायची सवय केलीच पाहिजे. पूर्वी आपले वाडवडील ते करत होते. जेव्हा हायब्रिड येण्याच्या पूर्वी आपल्याला सर्वांना कल्पना असेल की प्रत्येकानं बियासाठी शेतामध्येच वेगवेगळे चांगले चांगले कणस ज्वारीचे असतील तर ते वेगळे काढायचे किंवा चांगले एरिया असेल तर चांगल्या एरियामध्ये त्यांनी म्हणजे काय की वेगळं करून सीड वेगळं ठेवायचं. हो, आता काय झालेलं आहे की लोकांना सवय पडलेली आहे डायरेक्ट खरेदी करायची. बर. आणि म्हणून होतंय काय सर, याच्यामध्ये मग हे जे व्यापारी असतात किंवा कोण बोगस धंदे करणारे असतात ते कमावून घेतात. शेतकऱ्याला काही शेतकऱ्याच्या माथी काही मारायचं तेव्हा ही अशी संधी ते साधून कमवून घेतात. लोकांची, बर. शेतकऱ्यांची जावंदिया सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला थोडक्यात की आता बोगस बियाणांचा प्रश्न यावर्षी पुन्हा एकदा आहे, त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं? नाही, त्यावर नियंत्रण एकच आहे. बघा, एक महाबीज फक्त सर्टिफाईड बियाणं देतं निळ्या लेबलचं. बाकी प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या येलो लेबलवर ट्रूथफुल यांनी हे करतात आणि बहुतेक प्रायव्हेट कंपन्या या मध्य प्रदेशच्या बाजारात चांगलं सोयाबीन विकत घेऊन त्याला साफसूफ करून ते विकतात. आता 70 रुपये किलो जर सोयाबीनचा भाव बाजारात असेल तर 100-150 रुपये किलोच्या कमी सीड विकणं काही शक्य होणार नाही. बोगस हे याच्यामुळेच येतं की सर्टिफाईड बियाणं कमी असतं. मला असं वाटतं की मध्य प्रदेश सरकारने सुद्धा सर्टिफिकेशनची व्यवस्था सुरू केली पाहिजे. म्हणजे मध्य प्रदेशमधनं सुद्धा येणारं सगळं बियाणं हे सर्टिफाईड निळ्या लेबलनी आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर सर्टिफाईड बियाण्यांचं प्रोडक्शन केलं तर मग शेतकरी ते सर्टिफाईड बियाणं 1 वर्ष विकत घ्यावं आणि ते 3 वर्ष तरी कमीत कमी वापरावं. शेतावरचं बियाणं जर पावसामुळे खराब झालं तर दुसऱ्या शेतकऱ्याचं चांगलं बियाणं जे खराब झालेले नाही ज्याचं जर्मिनेशन चांगलं आहे ते विकत घ्यावं. आपण अशी जर गावात प्रयत्न करूयात की कृषी विभागाचे सध्याचे अधिकारी हा विषय गांभीर्यानं घेतील, तसंच अन्य राज्य सरकारांकडे सुद्धा या विषयाचा पाठपुरावा करतील. आपण दोन्ही मान्यवरांनी यासाठी वेळ दिला, आपल्या दोघांचेही मनापासून आभार. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच या संदर्भातले सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी, तसंच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या विविध बातम्यांच्या अपडेट्स पाहण्यासाठी News18 लोकमतच्या वेबसाईटलाही लॉग ऑन करा. आमचं यूट्यूब चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळीच सर्व नोटिफिकेशन्स मिळतील.
आणि घराबाहेर पडताना मास्क बांधा.